हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड काही नवीन अपडेट आलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, तलाठी भरती 2024 भ्रष्टाचार संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। तर तलाठी पदाची जागा सोडतो 5 लाख द्या। तर बघा एक्झॅक्टली ही न्यूज काय आहे मित्रांनो, ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा ही लोकमत न्यूजपेपर मधील न्यूज आहे। तर बघा या ठिकाणी तलाठी पदाची जागा सोडतो 5 लाख द्या, निवड झालेल्या उमेदवारांची प्रतीक्षा। एक्झॅक्टली न्यूज काय आहे ते समजून घ्या। राज्यात तलाठी भरतीची परीक्षेची अंतिम निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदांसाठी निवड झालेल्यांचाही समावेश आहे। अशा उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली असून नियुक्तीचा प्राधान्यक्रम ही भरून दिला आहे। तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण 5 लाख रुपये द्या अशी मागणी सुरू केली आहे। त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार हवालदिल झाले आहेत। उमेदवारांनी अशा प्रलोभांना बळी न पडता रिक्त पदांची उपलब्धता झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती केली जाईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे। त्यानुसार 36 जिल्ह्यांमधील 4000 जवळपास जागा आल्या आहेत। या निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदांची निवड झालेले अनेक उमेदवार आहेत। तलाठी हे ग्रामस्तरावरील महसूल विभागाचे शेवटचे पद असल्याने वर्ग 1 पदासाठी निवड झालेला उमेदवार हे पद स्वीकारणार नाही हे स्पष्टच आहे। अनेक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत काय निर्णय होईल अशी विचारणा सुरू केली आहे। मात्र जोपर्यंत असे उमेदवार जागांवरील हक्क सोडत नाहीत तोपर्यंत काही सांगता येत नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। तर उमेदवारांचे हवालदिल बघा, पद स्वीकारणार नाही हे स्पष्ट असल्यानंतर या उमेदवारांनी पडताळणी व प्राधान्यक्रम दिल्याने ही पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना अडकून राहिलेली आहेत। मात्र यातील काही उमेदवार आता आपल्यानंतरच्या या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसोबत संधान साधून पद सोडतो पण 5 लाख रुपये द्या अशी खंडणी मागत असल्याचे प्रकार राज्यभरातून समोर येत आहेत। त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार हवालदिल झाले आहेत। तलाठ्यांची जागा सोडतो, मला तुम्ही 5 लाख द्या, प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे मागणी। जवळपास बघू शकता या ठिकाणी अजून एक न्यूज आलेली आहे। लोकमत न्यूजपेपर मधील ही न्यूज आहे। राज्यात तलाठी भरती परीक्षेच्या अंतिम निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग 1 ते वर्ग 3 पदांसाठी निवड झालेल्यांचाही समावेश आहे। अशा उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली असून नियुक्तीचा प्राधान्यक्रम ही भरून दिला आहे। तलाठी पदाची नियुक्ती न स्वीकारणाऱ्या उमेदवारांनी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जागा सोडतो पण 5 लाख रुपये द्या अशी मागणी सुरू केली आहे। उमेदवारांनी अशा प्रलोभांना बळी पडू नये, रिक्त पदांची उपलब्ध झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार केली जाईल असे। तर बघा अशा प्रकारची ही न्यूज होती। आता ही 4229 पदे भरणार आहेत। भूमिलेख अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे। त्यानुसार 36 जिल्ह्यांमधील 4219 पदांसाठी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहे। या निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग 1 चे वर्ग 3 पदांची निवड झालेले अनेक उमेदवार आहेत। वर्ग 1 पदासाठी निवड झालेल्या कोणतेही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही हे स्पष्टच आहे। मात्र अशा निवड झालेल्या उमेदवारांनी पडताळणी व प्राधान्यक्रम दिल्याने ही पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी अडकून राहिली आहेत। त्यामुळे आशेवर असलेले उमेदवार हवालदिल झालेले आहेत। तर ही संपूर्ण बातमी होती, म्हणून मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।